स्पोर्ट्स का सामान। पुढे 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 येऊ का तुला? वी आर कॉलिंग इट ॲज अ फायर चिकन. इट इज सो डिलिशियस. वा वा वा, काय चिकन. वी आर हिअर टू एन्जॉय द अलिबाग पार्टी. चला तर जाऊया किहम बीचला. बऱ्याच दिवसांनी मित्रांची गट्टी जमली आणि विचार झाला किहम बीचला निघायचा. सर्व मित्र आम्ही कामोट्यावरून गाडीत बसलो आणि निघालो. माझा मित्र नितीन कडूच्या गाडीत मजाच मजा. मुझे हजारों दोस्त नहीं चाहिए, मुझे हजारों दोस्त नहीं चाहिए, एक दोस्त ऐसा मिले जो मेरे और मेरे दर्द को समझ सके. ढूंढने पर तो हजारों दोस्त मिल जाएंगे. चला शिरोशारी नंतर करूया. आलं आमचं कार्ला गावामधलं फार्म हाऊस. आमचं सर्वांचं आवडतं फार्म हाऊस. वा, त्याच्या फार्म हाऊसच्या बाजूला बघा कार्लाखिंड गावामध्ये हे फार्म हाऊसच्या आजूबाजूला मस्त सुंदर असे छोटे छोटे घरं आहेत, बंगले आहेत. हिरवळी नटलेला सुंदर असा प्रदेश. वाव, काय लोकेशन आहे. भर दुपारचं वातावरण दाखवते तुम्हाला मी. आम्ही बंगल्याचं बांधकाम चालूच होतं. माझा मित्र नितीन कडू दाखवत होता कसं बंगल्याचं बांधकाम चाललं आहे. सुंदर. वाव, हे बघा गेल्या गेल्या आम्ही काही फोटो घेतले. नंतर निघालो पुन्हा आपल्या टार्गेटसाठी. सगळेजण मस्त गाडीत, काही जण पिऊन खाऊन झोपले होते तर काही जण मस्त जागे होते. माझ्यासारखे एन्जॉय करत चालले होते. मज्जाच मज्जा. गाडी निघाली किहिम बीचला. वाव, मंजिल मिल जाने से दोस्ती भुलाई नहीं जाती, हम सफ़र मिल जाने से दोस्ती मिटाई नहीं जाती. चमकता रहे ये प्यारा सा सफ़र, दुआ करो कि ये रिश्ता कभी खत्म ना हो, खत्म ना हो, खत्म ना हो. आला आमचा किहिम बीच. वा 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 वा. किहिम बीचला उतरल्या आम्ही आमची गाडी पार्क केली आणि समुद्राकडं निघण्यासाठी निघालो. किंबहुण्याचं निळशार पाणी आम्हाला खुणावत होतं. या सर्वांनी मजा करूया लाटांच्या गारव्यात. वा वा वा, सुंदर, अप्रतिम. साईडला बघा कशा गाड्या पार्क केलेल्या इथे. याला मोटर बाईक बोलतात. नंतर इथे खाण्यापिण्याच्या सुद्धा चांगले हॉटेल्स आहेत. एंटरटेनमेंटची संपूर्ण अशी सुविधा इथे. बाईक्स आहेत फिरण्यासाठी, सायकल्स आहेत. फुटबॉल खेळायचा असेल बीचवर. नंतर 2 बॉल्स आहेत, गॉगल्स, टोप्या, कॅप सगळं मिळतं इथं. अप्रतिम. वडापाव, मुंबईची शान वडापाव. नारळाचे थंडगार शहाळे. मस्त सुंदर असं मार्केट बघत 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 आम्ही पुढे गेलो. वाव, पॉपकॉर्न्स. हे छोटंसं असं मार्केट आहे. इथे फूड स्टॉल्स आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे. बघायला मजा येते. आम्ही जाता सगळं बघून ठेवलं होतं कुठे काय मिळतं काय नाही, म्हणजे येताना खरेदी करता येईल. मसाले, पापड, प्लास्टिकची खेळणी. वाव, सुंदर. कपडे चेंज करून आम्ही बीचला आलो. ऊन जास्तच होतं म्हणून ब्ल्यू कलरची कॅप घेतली होती. माझा मित्र सागर आणि सौरभ आम्ही निघालो. बाकीचे कपडे चेंज करून येत होते पाठीमागून. वाव, सुंदर. ला गोमू संगतीन माझ्या तू येशील का. हाय, वाव. हे गाणं कुणाला आठवणार नाही तर नक्की नवलच आहे. वाव, मस्त.
सुंदर बघा कसा सुंदर समुद्र किनारा दिसतोय. हे आमची गाडी. हे दोघं जण अजून कपडेच बदलत आहेत. हा अभिजित आणि बघा आम्ही पोहोचलो तोपर्यंत बीचवर. मी मस्त होळीचं टी शर्ट घातलं होतं. म्हटलं चला लवकर ड्राय होतं म्हणून ते घालून आलो. आता वॉटर पाण्यामध्ये ते शूटिंग काढू शकत नाही. म्हटलं थोडीशी शूटिंग बाहेरून काढून घेऊया. माझा मित्र अभिजित शूटिंग काढत होता. त्याला फार शूटिंगमध्ये इंटरेस्ट आहे. वाव, सगळ्यांना हात दाखवला. नंतर म्हटलं कॅमेरा ठेवूया आणि जाऊया पाण्यामध्ये. वाव, हे बघा हे दोघं आधीच पोहोचले सगळे पाण्यामध्ये. चला आता पाण्यात वॉटरप्रूफ कॅमेरा नाही आपला, त्याच्यामुळे ठेवून आता मस्त मजा करूया. चला अभिजित पण निघालाय. मी पण जातो पाण्यामध्ये. मस्त एन्जॉय करूया. समुद्रकिनारी हीच तर काही मजा. परंतु सगळ्यांनी सांभाळून कोणी गेलं तरी जास्त खोलवर जाऊ नये, म्हणजे मजा घेता येते. पाण्यात डुबल्यानंतर आम्ही सगळे पूर्ण निघालो. मगाशी दाखवल्याप्रमाणे स्कूटर बाईक, शहाळे. वाव, सुंदर. याला काय बोलतात ते असतात ते, याच्यामध्ये पण ताडगोळे खवळलेल्या समुद्र लाटाच लाटा. वाव, काय दिसतंय सुंदर. सगळ्यांनी परत कपडे चेंज केले. थोडेसे पाण्यात खेळून इथे बघा स्लीपर बोट्स वगैरे आहे, बनाना राईड्स आहे. म्हणजे गोव्याला जशा ज्या गोष्टी मिळतात त्या इथे पण मिळतात आपल्याला. कसं वाटतंय? वाव, शाहरुख खानचा डायलॉग आठवला. आप जो कुछ भी मांगो शिद्दत से वो सब कुछ हाजिर है की हिम में. वाह, सॉलिड. हवा फार जोरात होती. नंतर आम्ही आता काय ज्यांना खाण्याची सवय ते पितात, खातात, मजा करतात. आम्ही मस्त नारळ पाण्याचं अरेंजमेंट केली होती. सगळ्या माझा मित्र नितीन, सागर, सौरभ, अभिजित, आम्ही सगळ्यांनी मस्त नारळ पाणी घेतलं आणि चाललंय आपलं काम. काय नाही, नारळ पाण्यातच टाकून दिली. विस्की जे पितात ते त्यांनी विस्कीची मजा नारळ पाण्याबरोबर घेतली आणि काही फक्त नारळ पाणीच पितायत. हा बघा आपला सुंदर नारळ पाण्याची प्रतिमा औरच असते. कोणीतरी म्हटलंयच ना. वाह, सुंदर. असली मजा बीचो बीच नारियल पानों के अंदर. सगळ्यांचे कपडे ओले झालेत. भूक लागली, नारळ पाणी पिऊया. जेवायची पण व्यवस्था झाली. पुन्हा आम्ही मार्केटमधून आलो. म्हटलं आता बघूया काय चाललंय काय नाही. थोडंसं जरा रिलॅक्स. सगळ्यांना थंड झालं होतं बॉडी बराच वेळ पाण्यात खेळून. आता सर्वांना भूक लागलेली आहे भरपूर. थोडासा टाइमपास करून म्हटलं जरा आता जेवण खावण करूया. अरे, प्रत्येक माणसात असलेलं लहान मूल जागा झालंय माझ्यातलं पण. बघत होता आम्ही कुठे चांगलं जेवण मिळतंय. तसं आम्ही स्वतः पण आणलेलं होतं फार्म हाऊसवर जेवण म्हणून. होय बघा आमचं जेवण, अंडा भुर्जी आणि चपात्या मस्त पॅकिंग करून आणलेलं आहे. आता त्याच्यावर ताव मारूया मस्त. खाओ, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. रिश्तो
बड़ी चाहत क्या होगी, रिश्तों से बड़ी चाहत क्या होगी, दोस्ती से बड़ी इबादत क्या होगी। रिश्तों से बड़ी चाहत क्या होगी, दोस्ती से बड़ी इबादत क्या होगी। जिसे दोस्त मिल जाए तुम जैसा, जिसे दोस्त मिल जाए तुम जैसा, उसे जिंदगी से शिकायत क्या होगी, शिकायत क्या होगी, शिकायत क्या होगी। वाव, मस्त, माझ्याच माझ्या बाबा. सागर आणि मी एकाच प्लेटमध्ये जेवायला बसलो होतो. चालली आमची मजा. फोटो काढ, कोणी फोटो काढते, कोणी सुंदर. जेवण खाऊन करून पुन्हा मस्त लाटांचा आणि वाऱ्याचा आस्वाद घेत बसलो आम्ही. भारी वाटतंय खरंच. आयुष्यात एकदा तरी आपण किम बीचला व्हिजिट केलीच पाहिजे. सुंदर लांब डोळ्याचं पारणं फिटेल असं लांब लचक असा समुद्र किनारा, खळखळणारं पाणी. वाव, बघा तो फेसाळणाऱ्या लाटाच लाटा. नारळी पोकळीच्या झाडा. हे बघा, हे सुटलं पळत. हे बघा, ही गोमू काय किल्ला बनवती का काय. गोमू संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या पिरतीची राणी तू होशील काय. हे गाणे तिथे गेल्यानंतर आठवणार म्हणजे आठवणारच. ही कोळी गाणे धम्माल कोणी गावी. मस्त. आलेल्या प्रेक्षकांची उत्तम सोय व्हावी म्हणून इथे प्रत्येक गोष्टी, एंटरटेनमेंट पासून स्पोर्ट्स रायडिंग पासून सगळ्या गोष्टीची सवय आहे. ही आमची गाडी निघाली. आता सगळ्यांनी थोडंसं चालली आमची मजाक मस्ती. सगळेजण बसलेत गाडीत. आता गाडीत बसून निघालो परत फार्म हाऊसला, कारला खिंड गावामध्ये. थकलेत, झोपलेत. आपलं चाललंय यूट्यूब बनवायचं काम, शूटिंग. चाललो आम्ही. वाव, घरी आलो. घरी आल्या आल्या आंघोळीला सुरुवात केली आम्ही फार्म हाऊसवर. कारला गावचं जे फार्म हाऊस आहे तिथे आंघोळीची सुरुवात केली. मस्त. वा, खेडेगावात आंघोळ करण्याची मजाच वेगळी. मस्त फुल पाणी चालू आहे प्रेशरमध्ये. आंघोळ केल्यानंतर मस्त रिलॅक्समध्ये आम्ही सगळ्यांनी झोके घेतले. मजा आली. थकले होते, काही जण झोपी गेले, काही जण झोके घेत बसले. ही झाली संध्याकाळची पार्टीची तयारी. चिकन आणलंय, आता बनवायचंय. एक जण कांदा कापतोय, एक जण कोथिंबीर कापतोय, एक जण मिरच्या कापतोय. मसाले, आचारी सगळे रेडी आमच्या ग्रुपमध्ये. सौरभ आचारी, नितीन आचारी, जवळ जेवण बनवत. बाकी काय, आपल्या मित्र कंपनीमध्ये 101 भारी भारी कलाकार आहेत. टॅलेंटेड माणसांना भरलेला ग्रुप आहे. 2 करोडचा बंगला बांधतोय गडी हा. बघूया केव्हा पूर्ण होतंय. पूर्ण झाल्यानंतर परत तुम्हाला आणली ते किम बीचच्यासाठी किंवा अलिबाग बीचसाठी. मटण धुवून मोकळं झालंय. हा चाललाय मसाला. आता आमचा प्लॅन होता सुका मटण, गिला मटण, नंतर काय ते चुलीवरचं मटण, भाजलेलं मटण. हे बघा, म्युझिक सिस्टम चालले. डान्स बिन्स करायचा विचार आहे, त्याच्यामुळे म्युझिक सिस्टम लावली. खाने पीने वाले को बहाना चाहिए नाचने का. ये देखो मटन फ्राय बनाना चालू तेल में. आमच्यात काही पिणार आहेत, काही नाही पिणार आहेत. हे बघ, भाजलंय मटण. हे शिजवायचं काम चाललंय. मस्त पाणी सुटलं काय तोंडाला. का पार्टीला यायचंय आमच्या. हे बघा, मी पण बसलो मस्त. रात्रीच्या मच्छर चावत होते आम्हाला तिथे, कारण जंगल एरिया आहे थोडासा. मस्त आम्ही नारळाच्या याची आग लावली आणि त्याच्यावर ती
नितीनने, माझा मित्र नितीनने हे आणलं होतं भाजायची ती चाळण, त्याला काय बोलतात मला माहीत नाही. त्याच्यावर मस्त आम्ही मसाला मटण घेतलं आणि भाजत बसलो मस्त सॉलिड. काय बोलतात त्याला पिकनिकमध्ये बोलतात ना फायर नाईट साजरी. हे बघा कशी फायर दिसती लाल लाल जरा, पण मजा सॉर या. पिकनिकमध्ये फायर कॅम्प नसला तर काय मजा नाही. आणि हे मटण बनतं ना काय टेस्टी बनतं माहिती आहे तुम्हाला, जबरदस्त. ही सोय माझ्या मित्राने जबरदस्त चांगली केली होती. आम्ही सगळे मस्त आपापलं काम ठरवून चाललो होतं. मसाला बनाओ, चिकन बनाओ, अंडा बनाओ, जिसको जो चाहे वो खाओ, एन्जॉय द लाइफ. मध्येच मी पण झोक्यापासून झोक्याचा आस्वाद घेत होतो रात्रीचा. वाव, We are here to enjoy the Alibag party. सुंदर. And my friends are taking the video for YouTube channel. ढूंढने पर तो हजारों दोस्त मिल जाएंगे, पर मुझे एक ऐसा दोस्त चाहिए जो मेरे दिल के सारे दर्द समझ सके. भला ही वो गरीब ही क्यों ना हो, भला ही वो गरीब ही क्यों ना हो, पर दिल का अमीर होना चाहिए. कैसा लगा शेर? तालिया. आमचा एक मित्र जरा येणार होता, त्याच्यासाठी आम्ही रात्रीची गाडी काढली आणि आम्ही दुसऱ्या फार्म हाऊसला गेलो. ते एक छोटंसं फार्म हाऊस आहे टेम्पररी. तिथे मस्त रात्रभर उठलो, झोपलो, सकाळी उठलो, असे मस्त छोटे छोटे फोटो काढले आम्ही. मस्त झोप आली, मजाक मस्तीमध्ये ते जोक्स, कॉमेडी, खेचाखेची मस्त. रात्रभर तेच चाललं आणि सकाळी झोप लागली. आता म्हटलं आता निघूया, परतीचा प्रवास तर केला पाहिजे आपल्याला. परतीचा प्रवास पण आम्ही फार शानदार केला. ही थोडीशी पायवट होती, कॉमेडी म्हणून यांनी अर्ध्या रस्त्यात गाडी नेली पुढे, आम्ही त्याच्यात नंतर बसलो. प्रवास सुरू झाला आमचा परतीचा. पण रस्त्यामध्ये आम्हाला जे काय मिळेल, रस घ्या, नाही तर वडापाव घ्या, ते चालूच होतं. काकी बघा कशा मस्त हलून हलून मस्त बनवतात ज्यूस. मँगो ज्यूस आहे, मँगो शेक. वा, कसं वाटतंय, कलर जबरदस्त. वाव, सुंदर सॉलिड ज्यूस होतं. वडापाव खाल्ले, ज्यूस पेलो आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला परत लागलो. सुंदर मजा आली. माणसाने मित्रांबरोबर एक तरी वेळ घालवलाच पाहिजे. ए, मंजिल मिल जाने से दोस्ती भुलाई नहीं जाती, हम सफ़र मिल जाने से दोस्ती मिटा ही नहीं जाती. चमकता रहे ये प्यारा सा सफ़र, चमकता रहे ये प्यारा सा सफ़र, दुआ करो कि ये प्यारा सा सफ़र खत्म ना हो, खत्म ना हो, खत्म ना हो. प्लीज़ लाइक, शेयर, सब्सक्राइब एंड कमेंट.